नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं बुलेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्हाला माहीतच आहे की मी वर्ग 5च्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयचे व्हिडिओ क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट दररोज व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून यूट्यूबला टाकत आहोत आणि आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। तर आपली जबाबदारी बनते की हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून ते येणाऱ्या नवोदयमध्ये आपली परफॉर्मन्स व्यवस्थित चांगला दाखवू शकतील। तर अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत 9 धडे पूर्ण केले। आज 10व्या धड्याचा स्वाध्याय क्रमांक 10.2 घेणार आहोत। तर पहिला प्रश्न बोर्डवर तुम्हाला दिसतच असेल। पहिला प्रश्न बघा काय आहे पोरो। पहिल्या प्रश्नामध्ये दिलंय की 64 मीटर बाय 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ एका चौरसाकृती शेता इतके असेल तर चौरसाकृती शेताची बाजू मीटरमध्ये किती असेल हे सांगा। बघा इथं काय सांगितलंय, क्षेत्रफळाबद्दल बोललेलं आहे। एक आयत आहे आणि एक चौरस आहे, ठीक आहे। आयताचं क्षेत्रफळ चौरसाच्या बरोबर आहे। तर तुम्हाला माहिती आहे पोरो, सांगा आयताचे क्षेत्रफळ काय असते। आयताचे क्षेत्रफळ हे चौरसाच्या क्षेत्रफळा इतके आहे असं दिलेलं आहे। आयताकृती शेताचे क्षेत्रफळ एका चौरसाकृती शेत है ना, चौरसाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ असं दिलेलं आहे या प्रश्नामध्ये, म्हणून लिहिलं, ठीक आहे। आयताचं क्षेत्रफळ काय असते पोरो, लांबी गुणिला रुंदी। काय असते, लांबी गुणिला रुंदी, बरोबर बरोबर। चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे साइड स्क्वेअर है ना, लेंथ इंटू विड्थ इंग्लिशमध्ये। चला आपल्याला दिलेलं काय, आयताची बाजू दिलेल्या आहेत काय 64 गुणिला 36 म्हणजे लांबी 64 आहे आणि रुंदी ही 36 आहे, बरोबर चौरसाच्या बाजूचा वर्ग। याचा जर गुणाकार केला पोरो, गुणाकार करायचं शिकवणार नाही कारण ते आधीच शिकवलेलं आहे। 64 गुणिला 36 याचं उत्तर येते 2304। किती येते, 2304। तुम्ही करून पाहायचं, बरोबर आलं बाजूचा वर्ग। आता आपल्याला आपल्याला वर्ग नाही पाहिजे, आपल्याला बाजू पाहिजे, म्हणजे याचं वर्गमूळ काढावं लागेल। काय काढावं लागेल, वर्गमूळ। मग आता इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स। आता तुमच्या भाषेत मराठीत काय म्हणतात काय माहीत, वर्गमूळ म्हणतात। तर याला वर्गमूळमध्ये टाकलं 2304 बरोबर वर्गमुळात बाजूचा वर्ग। तर हा वर्गमूळ आणि हे वर्ग कॅन्सल होत असते, आलं लक्षात, वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल। आणि या 2304चं जर वर्गमूळ काढलं, वर्ग म्हणजे काय, त्याच संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर येणारे उत्तर। मग वर्गमूळ 2304चं येते पोरो 48। किती येते, 48। म्हणजे 48 गुणिले 48 केलं की एवढं उत्तर येते, म्हणून याचं वर्गमूळ किती आलं 48 बरोबर बाजू। कोणाची बाजू आहे ही, चौरसाची। कोणाची बाजू आहे, चौरसाची। प्रश्नात तेच विचारलं होतं आपल्याला की सांगा शेताची बाजू किती असेल, तर 48 मीटर एवढं उत्तर आहे। काय आहे 48, हे मीटरमध्ये आहे। कशामध्ये आहे, मीटर। आलं लक्षात, तुमचं उत्तर झालं। दुसरा प्रश्न काय, 12 मीटर गुणिला 10 मीटरच्या सभागृहाला मढवण्यासाठी 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटरच्या फरशा बसवायच्या आहेत, अशा किती फरशा लागतील। पहा पोरो, एक गोष्ट लक्षात घ्या, समजा एक सभागृह आहे म्हणजे एक हॉल आहे। समजा हा हॉल आहे आयताकृती आणि या हॉलची साईज आहे 12 मीटर बाय 10 मीटर। याच्यात आपल्याला छोट्या छोट्या फरशा बसवायच्या, अशी 1 2 3 4 5 6 7 अशा फरशा बसवायच्या। फरशीची जागा किती आहे, 10 सेंटीमीटर गुणिला 8 सेंटीमीटर, म्हणजे एक फरशी जी आहे ती छोटीशी आहे सेंटीमीटरमध्ये आहे। तर एक फरशी अशी समजा एवढीशी आहे। ह्या अशा फरशा मांडायच्यात तर किती बसतील, किती सोपं आहे पहा। ह्या पूर्ण हॉल म्हणजे सभागृहाचं जे क्षेत्रफळ असेल त्या क्षेत्रफळाला जर एका फरशीच्या क्षेत्रफळाने जर भागितलं तर आपल्याला
किती फरशा लागतील हे सहज कळेल. नंबर ऑफ फरशा, नंबर ऑफ टाईल्स. ठीक आहे. तर काय करावं लागेल आपल्याला, एकूण फरशा बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिला एका फरशीचे क्षेत्रफळ, आहे का नाही. तुम्हाला सांगितलं की एकावरून अनेक किमती काढायच्या, तर म्हणजे आपल्याला खूप मोठी एक अमाऊंट दिलेली आहे आणि त्याच्यातून एका गोष्टीची अमाऊंट काढायची, तर भागाकार करायचा असतो. तर बा सभागृहाची साईज आहे 10x12, फरशीची साईज आहे 10x8, परंतु इथे मीटर आहे आणि इथं सेंटीमीटर आहे. जर एकक वेगवेगळे असतील म्हणजे युनिट वेगळे असतील तर डायरेक्ट आपण त्याचा गुणाकार भागाकार करू शकत नसतो. म्हणून त्या सेंटीमीटरला पहिले आपण मीटरमध्ये बदलू. कसं, इकडे बघा, 10 सेमी म्हणजे किती, मीटर असतो 100 सेंटीमीटरचा, म्हणून 10 सेमी म्हणजे 10/100 मीटर. तर याचं उत्तर काय येते पोरो, याचं उत्तर येते 0.1. काय येते 0.1 मीटर. ठीक आहे. तशाच प्रकारे आपण या 8 सेमीचं लिहू. 8 सेमी बरोबर होते 8/100 म्हणजेच 0.08 मीटर. 0.08 मीटर. आता बघा, हे मीटरमध्ये झालं, हे मीटरमध्ये झालं. आता आपण डायरेक्ट करू शकतो एकूण फरशा बरोबर हे वरचाच प्रश्न, एकूण फरशा किती, तर क्षेत्रफळ. आता काय सांगितलेलं आहे, सभागृह. आता सभागृह याच्यात सांगितलं, आयताकार फरशा आहेत, तर असं आपण समजायचं सभागृहसुद्धा आयताकारच आहे. आणि इथं कळते पण 10/12 म्हणजे आयताकार. तर आयताचे क्षेत्रफळ असते लांबी गुणिला रुंदी. लांबी 12, रुंदी 10, 10 गुणिला 12 केलं, भागिला फरशीचं क्षेत्रफळ. फरशीची लांबी किती आहे, तर 10 सेमी म्हणजे 0.1 मीटर, गुणिला रुंदी आहे 0.08 मीटर. याचा गुणाकार करायचा पोरो आणि तुम्ही सोडवायचा. ठीक आहे. कसं सुटते पहा, इकडे लक्ष द्या. याचं उत्तर येणार 120. किती येणार, 120. आणि याचा गुणाकार करा, 8 1 8, 1 2 आणि 3 अंकावर पॉईंट 0.008. याचा भागाकार कसा करायचा सर, खाली 3 अंकावर पॉईंट आहे, तर आपण खाली आणि वर 1000नी गुणायचं. कितीनी गुणायचं, 1000नी. म्हणजे 120 गुणिला 1000, आणि खाली जर 1000 गुणलं तर हा पॉईंट उडून जातो आणि खाली फक्त उरतात 8. किती उरतात, 8. आता पॉईंट गेल्यावर एकदम सोपं उत्तर भागाकार करतायत तुम्हाला. 8नी याला भागा, 15 8 120, 15 8 120 होतात. म्हणून आपण या 8 1 8 तिथं, किंवा तुम्ही असं करा, 8 1 8 बाकी उरले 4, है की नाही. तर मग 8 5 40 म्हणजे 15. 15 गुणिला 1000 बरोबर 15,000 एवढ्या फरशा आपल्याला या सभागृहासाठी लागतील. व्हिडिओ समजला, गणित समजलं असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न पोरांनो, पुढचा प्रश्न पहा, तिसरा. काय म्हणते, अलीने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक तार आहे, हिची लांबी आहे 100 सेंटीमीटर. किती, 100 सेंटीमीटर. या तारेपासून एक काटकोन चौकोन बनवला आणि त्या चौकोनाचे किती क्षेत्रफळ असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता या प्रश्नात पोरो इथं चौकोन शब्द दिला, परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अशा पद्धतीनं सोडवलं आहे की हा चौरस आहे. काय आहे, चौरस. चौरस म्हणजे सर्व बाजू समान. तर आपण या तारेपासून सर्व बाजू समान असणारा एक जर चौरस बनवायचा म्हटलं तर या तारेची लांबी म्हणजेच त्या चौरसाची, समजा हा एक चौरस आहे, सगळ्या बाजू याच्या सारख्या आहेत, या तारेपासून बनवला असं तार वाकवून, म्हणजेच काय, या चौकोनाच्या बाउंड्रीची बेरीज म्हणजेच तारेची लांबी. आणि यालाच काय म्हणतात, तर चौकोनाची परिमिती म्हणतात. काय म्हणतात, चौकोनाची परिमिती. काय म्हणतात पोरो,
चौकोनाची परिमिती. काय असते चौकोनाची परिमिती? चौकोनाची परिमिती असते 4 गुणिला बाजू. काय असते? 4 गुणिला बाजू. चौकोनाची परिमिती म्हणजेच तारेची लांबी 100 सेंटीमीटर 4 गुणिला बाजू असं दिलेलं आहे. तर हे जो चौरस आहे, चौकोन आहे, याला चौरस समजूनच सोडवायचं आहे. काय समजून सोडवायचं आहे? चौरस. चौरस म्हणजे सर्व बाजू समान. आलं लक्षात? तर इथं काय येणार उत्तर? 100 भागिला 4. मग हे बाजूचं उत्तर आहे, अजून क्षेत्रफळ बाकी आहे. हां, तर भागाकार केला तर इथे येते बाजू बरोबर याचा भागाकार करा, किती येते? 25. 25 चूक 100 म्हणजे चौरसाची बाजू 25 सेंटीमीटर आली. किती आली? 25 सेमी आली. किती आली? 25 सेमी. आता काढायचं आपल्याला याचं क्षेत्रफळ. काय काढायचं? क्षेत्रफळ. तर पुढे चौरसाचे क्षेत्रफळ काय असते तुम्ही सांगा मला. फॉर्म्युला. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे स्क्वेअरचा एरिया, एरिया ऑफ द स्क्वेअर. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर असते बाजूचा वर्ग. काय असते बरोबर? बाजूचा वर्ग. बाजू किती आली? 25. मग 25चा वर्ग. 25चा वर्ग. 25चा वर्ग म्हणजे काय? 25 गुणिला 25. त्याच संख्येला पुन्हा पुन्हा गुणणे. पुन्हा पुन्हा म्हटल्यापेक्षा त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजेच वर्ग काढणे होय. 25चा वर्ग असते बरोबर 625. हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ. आणि क्षेत्रफळ हे नेहमी चौरसमध्ये असते. काय असते? चौरस सेमी. चौरस सेमी. आलं लक्षात? तर हे झालं तुमचं उत्तर, ऑप्शन क्रमांक डी. हां, पुढचा प्रश्न आहे. पूर्व आपला ऑपरेटर आहे प्रणव, आणि प्रणव खूप मजेदार माणूस आहे. त्याचं म्हणणं आहे की सर तुम्ही हा प्रश्न मला मराठीचा इंग्रजीत लिहून दाखवा. मी म्हटलं बाळा आपला वेळ वाया जाईल, आपण नंतर करू. तर तो म्हणतो नाही नाही सर तुम्हाला लिहिताच येत नाही. म्हणून त्याच्या आग्रहास्तव आपण हा प्रश्न लिहिला. काय म्हणते? एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. टेंगटॉंग. हळू बोला ना सर. हां, इंग्लिशमध्ये द पेरिमीटर ऑफ द पार्ट ऑफ अ स्क्वेअर लँड इज 160 मीटर. राईट. देन फाइंड द एरिया ऑफ द स्क्वेअर लँड. ठीक आहे. एक चौरसाकृती जमिनीचा तुकडा आहे. या तुकड्याची परिमिती म्हणजेच चौरसाची परिमिती किती दिलेली आहे? चौरसाची परिमिती आपल्याला 160 दिलेली आहे. तर चौरसाची परिमितीचं सूत्र काय असते? तर ते असते 4 गुणिला बाजू. काय असते? 4 गुणिला बाजू. परिमिती किती दिलेली आहे? 160 दिलेली आहे. बरोबर 4 गुणिला बाजू. म्हणून बाजू बरोबर काय येईल पोरो हो? हे 4 इकडे गुणाकारात इकडे आल्यावर भागीला होतील, म्हणजेच 160 भागीला 4 होतील. याचं उत्तर येईल 4 चुंग 16, वरचा 0 जशाला तसा. चौरसाची एक बाजू आली 40 मीटर, म्हणजे त्या जमिनीची बाजू आहे, जमीन आहे. ठीक आहे. ही लँड आहे, लँड, जमीन. एक बाजू 40 मीटर आहे, तर दुसरी पण किती असेल? 40. तिसरी पण किती? चौथी पण किती? 40 40 40 है ना. काय काढायचं आपल्याला? एरिया काढायचा आहे, म्हणजे क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ कोणाचं आहे? हे चौरसाचं. कोणाचं आहे पोरो? चौरसाचे. चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? बाजूचा वर्ग. काय असते? बाजूचा वर्ग. आताच केलं होतं आपण. तर बाजू आहे 40, मग बाजूचा वर्ग म्हणजे 40 गुणिला 40. उत्तर किती येईल? 4 चुंग 16, 2 0 जशाला तसे. आणि त्याच्यानंतर त्याचं जे एकक असते ते असते चौरस मीटर. काय असते? चौरस मीटर. आलं लक्षात? तर चौथा प्रश्न, याच्यामध्ये उत्तर क्रमांक तुमचं डी आहे, 1600 चौरस मीटर. बघा बरोबर पुढचा प्रश्न आहे. 9 मीटर गुणिला 2 मीटर गुणिला 50 सेंटीमीटर असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती? बरं, म्हणजे काय सर? काय नाही, सोपा प्रश्न आहे. एक डब्बा आहे, चौरसाक म्हणजे आयताकृती डब्बा आहे. हे बघा, हे माझ्याकडे मिठाईचा डब्बा आहे. असा डब्बा आहे. या डब्याची लांबी 9 मीटर आहे. किती? 9 मीटर. याची रुंदी किती आहे?
रुंदी दिलेली आहे 2 मीटर. किती दिली? 2 मीटर, 9 मीटर. आणि उंची किती दिली आहे? अर्धा मीटर. ही उंची आहे. ही उंची किती आहे? अर्धा मीटर आहे. तर हा जो डबा आहे, आता हा पूर्ण पॅक डबा आहे, बरोबर. परंतु आपल्या प्रश्नामध्ये जो डबा आहे त्याला हे वरचं झाकण नाही. म्हणजे हा जो भाग आहे हा भाग आपल्या प्रश्नातल्या डब्याला नाही, म्हणजे एवढा भाग नाही. तर हे भाग म्हणजे आपल्याला काढायचं आहे पृष्ठफळ. काय काढायचं आहे? पृष्ठफळ. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की हा सरफेस किती आहे, हा किती आहे, हा बाजूचा किती, हा इकडला किती, इकडला किती. आलं लक्षात? प्रश्न समजला? तर लक्ष द्या. आता इकडे एकदम सोपं आहे. आकृती पण काढून दाखवली तुम्हाला. ठीक आहे. पृष्ठफळ काढायचं आहे. म्हणजे आता याला किती पृष्ठफळ आहेत बघा, या डब्यावरून समजेल तुम्हाला. हे बघा, हे पुढचा एक भाग याच्यासारखाच पाठीमागून एक आहे, 2, इकडनं एक, इकडनं एक, म्हणजे हे 2, म्हणजे 2 आणि हे 2 4 आहे की नाही. हे आणि हा मागचा 2 आणि हे 2 4 आणि हे खालचा एक पूर्ण भाग, असे 5 भाग आहेत. या 5ही भागाचं पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. पृष्ठफळ म्हणजे त्या पृष्ठाचा, त्या सरफेसचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ. पहिले काढू आपण हे पुढं जो भाग दिसायला याचं पुढील भागाचे क्षेत्रफळ. 1 नंबरचं क्षेत्रफळ, थांबा मग 2 पेजवर जाईल तर गडबड होईन आपलं, है ना. एकाच पेजवर बसलं पाहिजे. नंबर 1 पहिलं क्षेत्रफळ, पहिले पृष्ठफळ. पहिलं पृष्ठफळ कोणाचं घ्यायचं? हे पुढचा भाग बघा. तर हा 9 आणि हा उंच अर्धा आहे ना, हे अर्धा आहे. तर हा 9 आणि हा अर्धा. आणि हा कशाचा भाग दिसत आहे तुम्हाला? आयताचा. मग आयताचे क्षेत्रफळ काय असते? सगळे आयतच आहेत, लांबी गुणिला रुंदी, असं करायचं आहे आपल्याला. फक्त एवढं लक्षात घ्या की हा पुढचा भाग, हा मागचा भाग, हे सगळे जे भाग आहेत असे हे 2 आणि 2 4 आणि 1 5 भाग आहेत. तर पहिलं पृष्ठफळ किती येते पहा. हे लांबी 9 गुणिला उंची अर्धा, म्हणजेच 9×5 = 45 म्हणजे 4.5 चौरस मीटर. ठीक आहे. आता हा जो समोरचा भाग आहे, हे बघा पोरो, हा जो समोरचा भाग आहे याचं काढलं आपण उत्तर 4.5. असा सेम भाग याच्या पाठीमागे लपलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच पुन्हा काढायची गरज नाही, यालाच गुणिला 2 करायचं. ठीक आहे. तर दुसरे पृष्ठफळ म्हणजेच मागील पृष्ठफळ हे सुद्धा किती असेल? 4.5 चौरस मीटर एवढं असेल. म्हणजे हा पुढचा आणि याच्या मागचा आला. पुढं काय करायचं आता? हा साईडचा आणि इकडच्या साईडचा काढायचा. बरं, आडवी बाजू किती आहेत? 2. 3 नंबर बाजूचे पृष्ठफळ किती येते? तर 2 गुणिला अर्धा 0.5. याचं उत्तर किती येईल? याचं 5 2 10 म्हणजे 1 मीटर, चौरस मीटरचा वर्ग. ठीक आहे. त्याला चौरस मीटर लिहितात. आता इकडनं एक बाजू आहे तशीच त्याच्या पाठीमाग हे बघा, ही इथं लपलेली एक बाजू आहे, म्हणजे ती सुद्धा इतकीच असेल. दुसरी बाजूचे पृष्ठफळ, ठीक आहे, किती येईल? ते सुद्धा 1 मीटर येईल. किती येईल? 1 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा 4 झाले. हे बघा, हे 1, हे 2, हे 3 आणि हा 4. मी सांगितलं होतं 5 होते. एक खालून आहे, डब्याच्या खालचा भाग. ठीक आहे. खालच्या भागाचे पृष्ठफळ. ठीक आहे. खालच्या भागाचे पृष्ठफळ काय येणार? हे बघा, खालची बाजू कोणती आहे? ही 9 आणि ही 2. हे खालचा भाग आहे. हे डब्यात सांगायचं झालं तर हा खालचा भाग आहे. हे 9 आणि हा 2. ठीक आहे. म्हणून 9 गुणिला 2. मग हे किती येते? 18 चौरस मीटर. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढले. एकूण क्षेत्रफळ सांगायचे आपल्याला, सगळ्याची बेरीज करू आपण. एकूण पृष्ठाचे क्षेत्रफळ किती? पहिल्याचं किती? 4.5. दुसऱ्याचं 4.5. 4.5 आणि 4.5 4.5 अधिक 4.5 अधिक दुसऱ्या कंसात 1 आणि 1 अधिक 1 अधिक 18. ठीक आहे. सगळ्याची बेरीज करा.
9 अधिक 2 अधिक 18 म्हणजेच 29 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ आहे त्या डब्याचं, सगळ्या साईडचं, वर झाकण नाही, बिना झाकणाचं. ठीक आहे. हा पोरांनो पहा, थोडंसं डिस्टर्बन्स झाला होता, हरकत नाही. पहा 6वा प्रश्न काय म्हणते, एका हॉलची मापे 24 मीटर गुणिले 20 मीटर अशी आहेत. त्या हॉलमध्ये 0.4 इंटू 0.3 म्हणजेच 0.4 गुणिले 0.3 मीटर या मापाच्या फरशा बसवायच्या आहेत या हॉलमध्ये, तर किती फरशा लागतील, असा सेम प्रश्न आपण याच्या आधी घेतलेला आहे. हा एक हॉल आहे, हॉल आयताकृती आहे, 24 मीटर त्याची लांबी आहे, रुंदी 20 मीटर आहे. याच्यात अशा छोट्या छोट्या फरशा बसवायच्या, एका फरशीची लांबी रुंदी आपल्याला दिलेली आहे 0.4 आणि 0.3. एकूण फरशा कशा काढतात, तर हॉलचे पूर्ण क्षेत्रफळ भागीला एका फरशीचे क्षेत्रफळ. हॉल आयताकृती आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी भागीला फरशीसुद्धा फरशीची लांबी गुणिले फरशीची रुंदी. गुणाकार केला 480, याचा गुणाकार केला 0.12. याला पुढं सोडवलं, इथं 0.12 आहेत, पॉईंट हटवायचा आहे, पॉईंटच्या नंतर 2 संख्या आहेत म्हणजे 2 अंक आहेत म्हणून गुणिला 100 केलं, म्हणजेच हा पॉईंट उडून जाणार, म्हणजे हा पॉईंट तिकडे सरकणार, तर हे 12 होतील आणि वरचे 48,000 होतील. तर 12×36 12×48 आणि 3 शून्य जशाला तसे, म्हणजे 4000 फरशा आपल्याला या हॉलमध्ये बसवावं लागतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न रेडीच आहे. पहा पुढचा प्रश्न काय म्हणते, एका काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी आपल्याला 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर अशी दिलेली आहे, तर त्रिकोणाची परिमिती किती असेल असं आपल्याला विचारलं आहे. काय विचारले, त्रिकोणाची परिमिती विचारली आपल्याला. ठीक आहे, काढू आपण, हरकत नाही. बघा याच्यात आपल्याला त्रिकोण काढायचा आहे, हे ना, जाऊ द्या डायरेक्ट काढतो त्रिकोण. हे बघ, काटकोन त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण. म्हणजे हा जो कोण आहे हा 90 अंशाचा असतो. याच्या 2 बाजू दिलेल्या आहेत. पहिली बाजू किती आहे, 5 सेंटीमीटर समजा आपण म्हणू, ही बाजू 5 सेमी आहे आणि ही जी बाजू आहे दुसरी ही 12 सेमी आहे. आपल्याला परिमिती काढायची, तर काय असते, त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूची बेरीज, तिन्ही बाजूची बेरीज, तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज. 2 बाजू माहीत आहेत आपल्याला, एक 5 आहे एक 12 आहे. या बाजूबद्दल माहिती नाही आणि या बाजूला कर्ण असे म्हणतात. काय म्हणतात, कर्ण. ठीक आहे, इंग्लिशमध्ये हायपोटेनस म्हणतात. काय म्हणतात, हायपोटेनस. तर एक नियम आहे पोरो, तुम्हाला माहीत नसेल, त्या नियमाला म्हणतात पायथ्यागोरसचा नियम. पायथ्यागोरसचा नियम. काटकोन त्रिकोण जर असेल तर पायथागोरस नावाचा सायंटिस्ट होता, त्याचं असं म्हणणं होतं की हा जो कर्ण आहे या कर्णाची लांबीचा जर वर्ग केला तर त्याच्याबरोबर बाजूच्या 2 ज्या उरलेल्या बाजू असतात त्रिकोणाच्या त्या दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज इतका असतो. म्हणजे कसं सर, तर या कर्णाचा वर्ग बरोबर आता याला नाव देऊ आपण ABC. ठीक आहे, तर त्याचं म्हणणं होतं पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. बर, आपल्याला हा कर्ण पाहिजे, एसीची लांबी माहीत पाहिजे, कर्णाची काढायची. म्हणून आपण आता पहिली बाजू किती आहे 5 सेंटीमीटर, 5चा वर्ग अधिक दुसरी बाजू किती आहे 12 सेंटीमीटर, त्याचा वर्ग, 5चा वर्ग 25, 12चा 144. दोघांची बेरीज केली पोरं तो 169 येते. कशाच्या बरोबर आहे हे, कर्णाचा वर्ग. कशाचा, कर्णाचा वर्ग म्हणजेच एसीचा वर्ग, म्हणजेच एसीचा वर्ग. आता हे 169 कोणाचा वर्ग आहे,
तर हा आहे पोरो 13चा वर्ग. कोणाचा वर्ग आहे? 13चा. इकडं कर्णाच्या जागी आपण लिहिलं AC चा वर्ग. हा वर्ग आणि हा वर्ग कॅन्सल, म्हणजेच AC बरोबर काय उरलं? 13 सेंटीमीटर. AC ची लांबी किती आली? 13. किती आली पोरो? 13 आली. 13 लक्षात. AC ची लांबी आली 13. म्हणजे ही जी बाजू आहे ही किती आहे? तर 13 आहे. आता किती सोपं आहे. परिमिती ते वरच लिहिलेलं आहे, वरच लिहून टाकतो. ठीक आहे. त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज. तर तिन्ही बाजूची बेरीज किती असते? 5, 12 आणि 13. तर तिथं लिहिणं योग्य नाही होणार, हे का नाही? चला हरकत नाही, इथून पुसून टाकतो. इथंच लिहू आपण. हां, तर परिमिती बरोबर 5 + 12 + 13 किती होतात? 25 आणि 5 30 सेंटीमीटर एवढी त्रिकोणाची परिमिती आली. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 8वा प्रश्न पहा पोरो. एक हॉल आहे आणि हॉलची एक लांबी आहे, एक रुंदी आहे. लांबीला आपण L म्हटलं आणि रुंदीला B म्हटलं पोरो. काय म्हटलं? B. ठीक आहे. ही रुंदी आहे. तर प्रश्नात असं दिलेलं आहे की हॉलच्या लांबी आणि रुंदीमध्ये 23 मीटरची तफावत आहे. म्हणजे लांबी आणि रुंदी लहान असते, लांबी मोठी असते. तर लांबी 23 मीटरने मोठी आहे. म्हणजेच काय? तर लांबी जी आहे ही रुंदीपेक्षा 23 मीटरने मोठी आहे. रुंदीपेक्षा 23 मीटरने मोठी आहे, म्हणजे अधिक 23 आहे. याला आपण गणिताच्या स्वरूपात लिहू. L बरोबर B अधिक 23 असं दिलेलं आहे. ठीक आहे. जर हॉलच्या परसबंदीची परिमिती 206 मीटर आहे, म्हणजेच या आयताची परिमिती, कशाची? आयताची परिमिती किती दिली? परिमिती आहे 206 मीटर. ठीक आहे. तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला? हॉलच्या रुंदीची आणि लांबीची किंमत काढायची आणि गुणाकार करायचा. ठीक आहे. तर आयताची परिमिती 206. आयताच्या परिमितीचं सूत्र काय असते? सूत्र असते पोरो 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी असं असते, बरोबर 206. तर इथं आपल्याला 2 आणि लांबीची किंमत काय आहे? B अधिक 23. मग आपण काय लिहिणार? B अधिक 23. या Lच्या जागी मी लिहिलं B अधिक 23 आणि हे अधिक B जशाला तसा. समजलं? बरोबर 206. हे 2 इकडं कंसाला गुणिला आहेत, तिकडे गेल्यावर भागीला होतील. आणि हे आतमधला एक बी दुसरा एक बी किती झाले? 2 बी. एक आंबा आणि एक आंबा 2 आंबे, म्हणजे 2 बी अधिक 23 हे कंसाच्या आतमधलं. हा 2 इकडं गुणाकारात आहे, तिकडं भागीला. 206 भागीला 2. काय उरण इथं? पुढं करू वाटल्यास आपण, पण ते कमी पडेल आपल्याला. इथंच लिहू 2b अधिक 23 बरोबर. याला जर भागला आपण तर 103 उत्तर येते. किती ते? 103. आता हे अधिक 23 आहेत, तिकडं पाठवायचे, वजा 23 होतात. नंतर b ची किंमत भेटते आपल्याला, ती काढू आपण इथे. पहा काय येणार? 2b बरोबर हे अधिक 23 आहेत, तिकडे गेले की वजा 23. 103 वजा 23 याचं उत्तर येते 80. किती येते? 80. म्हणजे 2b बरोबर 80. म्हणून b बरोबर काय येणार? 2 गुणिले आहेत, तिकडे भागीला. 80 भागीला 2 म्हणजेच 40 मीटर. तर आपल्याला रुंदी किती भेटली पोरो? रुंदी भेटली 40. ठीक आहे. रुंदी भेटली 40. आता लांबी काढायची. तर लांबी बरोबर काय आहे? रुंदी अधिक 23. रुंदी किती आली आपली? 40 अधिक 23 म्हणजे किती होणार आहे? 63. किती होणार? 63. आता याचं आपल्याला क्षेत्रफळ जर काढा म्हटलं तर किती सोपं आहे. लांबी माहीत आहे, रुंदी माहीत आहे. लांबी किती आहे? 63. म्हणून क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी
लांबी आहे 63, रुंदी आहे 40, याचा गुणाकार जर केला आपण तर काय होते 4 त्रिक 12, 2 हातचा आला 1, 6 चून 24 आणि 1 25, म्हणजेच 2520 चौरस मीटर हे तुमचं उत्तर येणार या आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच या हॉलचं क्षेत्र। हां पोरांनो 9वा प्रश्न बघा, पण याला एक गोष्टी सांगते मला काय म्हणते 9वा प्रश्न, 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर आकाराच्या 7500 टाईल्स लागतात, तर खोलीची रुंदी किती असं विचारलं। समजा पोरो ही एक खोली आहे, या खोलीची लांबी 15 मीटर आहे, रुंदी आपल्याला काढायची आहे, एक त्याच्यात फरशा बसवायच्या, तर या फरशीची लांबी रुंदी आपल्याला दिलेली आहे, फरशीची लांबी आहे 15, रुंदी आहे 12, ठीक आहे। तर आपल्याला असं विचारलं की या हॉलची रुंदी किती, कसं काढता येईल पहा, एक सिंपल फॉर्म्युला आहे, सूत्र आहे काय की हॉलचं जे क्षेत्रफळ आहे, एकूण हॉलचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्याबरोबरच राहणार आहे एकूण सर्व फरशांचे क्षेत्रफळ, ठीक आहे। तर आपण काय करू, पहिले एका फरशीचं क्षेत्रफळ काढू। एका फरशीचं क्षेत्रफळ काय येणार, फरशीची लांबी गुणिला रुंदी। आता तुम्ही म्हणाल सर तिकडं 15 आहेत 12 आहे, तिथं तुम्ही 0.15 आणि 0.12 लिहिले असं काहून, तर ते सेंटीमीटर आहे बघ बेटा, इथं बघ सेंटीमीटर आहे आणि हे मीटरमध्ये दिलेलं आहे, त्याला सेंटीमीटरमध्ये बदलण्यासाठी 15/100 करतात, मग उत्तर येते 0.15। तसंच 12चं 0.12, दोघाचा गुणाकार केला 0.018 चौरस मीटर एका फरशीचे क्षेत्रफळ है ना। तर अशा एकूण किती फरशा बसवल्यात, 7500 फरशा बसवल्या। मग जर या पूर्ण हॉलचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर एका फरशीचं क्षेत्रफळ गुणिला सर्व फरशा, बरोबर आहे। मग याच्यात सर्व फरशा ज्या बसवल्या आहेत हे कशाच्या बरोबर असतील, तर या पूर्ण हॉलच्या क्षेत्रफळाच्या, म्हणून एकूण फरशाचे क्षेत्रफळ बरोबर एकूण खोलीचे क्षेत्रफळ। फरशीचं क्षेत्रफळ, एका फरशीचं क्षेत्रफळ गुणिला 7500 फरशा बरोबर हॉलची लांबी गुणिला रुंदी, ठीक आहे। तर हे उत्तर तिथं आपण काढलेलं होतं, म्हणजे एका फरशीचं एवढं आहे तर 7500चं किती, याचा गुणाकार केला तर 135 येते। हॉलची लांबी 15 दिलेली आहे, रुंदी काढायची आहे, इकडं गुणिला 15 इकडं आल्यावर भागीला 15 होतील, 15 × 9 135 मीटर, म्हणजे हॉलची रुंदी आहे 9 मीटर। किती आहे, 9 मीटर। असा होता आपला हा 9वा प्रश्न। त्याच्यानंतर रेडी आहे पुढचाच प्रश्न, लगेच आपण घेणार आहोत पुढचा प्रश्न। टॅन शेवटचा प्रश्न आहे हा, स्वाध्याय क्रमांक 10.2चा, ठीक आहे। बघा काय म्हणते शेवटचा प्रश्न, तर एका हॉलची लांबी रुंदी आपल्याला दिलेली आहे 10/12 म्हणजेच 12/10 मीटर, आणि हॉलला लादी बसवायची, लादी म्हणजे फरशा बसवायच्यात म्हणजेच टाईल्स बसवायच्या आहेत, ठीक आहे। हा हॉल आहे 12/10 मीटरचा, युनिट लय महत्त्वाचं असते म्हणजे घटक, एकक, तर हे 12 मीटर 10 मीटर, याच्यात फरशा बसवायच्या, एका फरशीची लांबी आहे 8 सेंटीमीटर, रुंदी आहे म्हणजे लांबी 10 रुंदी 8 सेंटीमीटर, अशा छोट्या छोट्या फरशा बसवायच्या याच्यात, तर किती लागतील। सेम प्रश्न आहे हा प्रश्न, मला तर वाटते तुम्हाला होमवर्कच द्याव, कारण एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्ही करून पहा। एकूण फरशा काय येणार, एकूण फरशा म्हणजेच लादी बरोबर काय येणार, हॉलचे क्षेत्रफळ, हॉल का खोली, हॉल, हां हॉलचे क्षेत्रफळ भागिला एका फरशीचे क्षेत्रफळ, एका फरशीचे क्षेत्रफळ, ठीक आहे। हॉलचं क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी, लांबी किती 12, रुंदी किती 10, भागिला फरशीचे आकार साईज काय 10 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर, मी तुम्हाला सांगितलं याला मीटरमध्ये बदलायचं आहे, कसं 10/100 8/100, इथं लिहिणार आपण 10/100 केल्यावर ते 0.10 सॉरी गुणिला 8ला 100 भागल्यावर ते 0.08, ठीक आहे।
आता याचा गुणाकार करा तुम्ही. गुणाकार इथे वरच्याचा गुणाकार येतो 120 आणि खाली गुणाकार येतो 0.008. गुणाकार करायचं नाही शिकवणार मी इथं, तुम्हाला आला पाहिजे. खाली 3 अंकावर पॉईंट आहे म्हणून गुणीला वर 1000 करायचं, खाली 1000 करायचं. म्हणजेच 120 गुणीला 1000 भागीला 3 अंकावर पॉईंट आहे म्हणून 1000 न गुणवत आहो. 0.008 गुणीला 1000. याचा जर गुणाकार केला तर हे वरचा तसंच राहू देऊ. 120 गुणीला 1000 याला राहू द्या असंच. भागीला याचा गुणाकार जर केला तर खाली येते 8. किती येते? 8. हा पॉईंट तिकडे शिफ्ट होतो 3 पॉईंटनी. ठीक आहे. त्याचा जर भागाकार केला तर हे येते 15. इथे किती येतात? 15. 8 1 8, 8 15 120 म्हणजे 15 8 120. तर 15 गुणीला 1000, 15 गुणीला 1000 म्हणजेच किती फरशा लागतील? तर 15000 फरशा लागतील. किती लागतील? 15000 फरशा लागतील या हॉलला पूर्ण लावण्यासाठी. लक्षात. अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 10.2 पूर्ण केलेला आहे. होप्सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाहुण्यांना सुद्धा पाठवा, जेणेकरून ते नवोदयची तयारी करून घेऊ शकतील. धन्यवाद.